महानगरपालिकेच्या पाणीपट्टीचे दर 25% कमी करावेत। घरपट्टी आकारणी करताना भाडेकरू म्हणून दर न लावता झोनच्या सामान्य दरानेच मूल्यांकन करण्याची शिफारस। सभापती माननीय श्री सुभाष लोंढे। अहिल्यानगर महानगरपालिकेचे सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे जमा व खर्चाचे अंदाजपत्रक प्रशासनाने नुकतेच स्थायी समितीसमोर सादर केले होते। या अंदाजपत्रकावर स्थायी समिती सदस्यांनी सभेत सविस्तर विचारविनिमय व चर्चा करून नागरिकांच्या तक्रारी, वाढीव पाणीपट्टी व घरपट्टीच्या वाढीव मूल्यांकनामुळे असलेल्या संतप्त भावना लक्षात घेऊन शिफारशी केल्या आहेत। यात पाणीपट्टीच्या दरात 25% कपात करण्याची तसेच कर योग्य मूल्य निश्चित करताना भाडेकरू म्हणून दर न आकारता झोननिहाय निश्चित असलेला सामान्य दर विचारात घेऊन घरपट्टी निश्चित करावी अशा शिफारसी करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे यांनी दिली। महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सादर केलेल्या अंदाजपत्रकात इतर शिफारसी करण्यात आल्या आहेत। विद्यानगर आणि कल्याण रोड या भागातील रहिवाशांच्या सोसायटीसाठी नव्याने पाण्याची टाकी उभारण्याकरता 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तसेच पत्रकार चौक येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी। तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या अहिल्यादेवी सांस्कृतिक महोत्सवासाठी 25 लाख रुपयांची तरतूद सुचविण्यात आली आहे। शहरातील व्यसनाधीन तरुणांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपळगाव माळवी येथील मनपाच्या जागेवर नशामुक्ती केंद्र उभारण्यात यावे। एकल महिलांसाठी वसतिगृह आणि त्यांच्या मुलांसाठी बालसंस्कार केंद्र उभारण्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करावी। निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम बांधण्याकरता 1 कोटी रुपयांची तरतूद करावी। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शहरातील युवकांसाठी अत्याधुनिक ई-लायब्ररी उभारण्याकरता 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी। केडगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात यावे। याशिवाय केडगावमध्ये नवीन आरोग्य केंद्र उभारणे आणि तेथील प्रशासकीय इमारतीत सुधारणा करण्याची शिफारस स्थायी समितीकडून करण्यात आली आहे। शहरात महानगरपालिकेमार्फत कामे व्हावीत त्यासाठी प्रत्यक्ष निधी उपलब्ध व्हावा यासाठी महापौर, उपमहापौर, सभापती, महिला व बाल कल्याण समिती आणि नगरसेवक यांच्या निधीसाठी स्वतंत्र बँक खाते तयार करावे। त्यात निधी वर्ग करून या निधीतून झालेल्या कामांची देयके लेखा विभागात प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत अदा करण्याची कार्यवाही करावी अशी शिफारसही करण्यात आली आहे। या शिफारसीसह महासभेकडे अंदाजपत्रक सादर करण्यात येणार असल्याचे सभापती सुभाष लोंढे यांनी स्पष्ट केले आहे। बजेट महापालिकेचा इन्कम त्या हिशोबाने आणि शासनाचा केंद्र शासनाचा निधी पकडून 1700 करोड 10 लाखाचं बजेट जे स्थायी समितीला सादर केले फुगीर बजेट आहे। हे त्यांचे पैसे येणार कधी? आज आपलं इन्कम सोर्स काय आहे? काही नाही। आपले पैसे जे काय घरपट्टी, पाणीपट्टी, जे भाडेपट्टीचे गाड्याचे वगैरे येत असतील त्याच्यामध्ये आपले साधारण पगारच भागत नाही। पेन्शन नागरिक जे आपलं दाखवाच्या मोबदले जे GSTचे पैसे येते त्याच्यामध्ये जे पगार नेत होते विकास कामाला पण निधी शिल्लक राहिलेला मला तरी वाटत नाही। हे जे आता आपल्याला समजे सार आहे, पालकमंत्री आपले आहेत, नामदार साहेब विखे पाटील, सुजय दादा आहेत, शहराचे आमदार आहेत, यांच्या माध्यमातून आपण फंडिंग आणून एक मोठं पॅकेज आणायला लागेल। त्याशिवाय ह्या गाड्या सोडीत चालणं असं मला काही वाटत नाही। पण सातत्याने सरकारकडे आपण लक्ष देऊन असतो, सरकारकडून निधी घेणं, केंद्र सरकारकडून निधी घेणं हे कितपत योग्य वाटतं? आता महानगरपालिकेने स्वयं होणं गरजेचं नाही। महापालिकेचं कसं इन्कम सोर्स नाही आहे आणि उत्पन्नाचं कोणतं साधन नाही आहे। महापालिकेत उत्पन्नाचं साधन नसल्या कारणाने आणि खर्च जास्त आहे। मग 1 रुपया खर्च 2 रुपये असं थोडक्यात आपल्या भाषेत बोलायचं आहे। त्याच्यामुळे ना फंडिंगशिवाय आपल्याला पर्यायच नाही। आता बघू आम्ही पालकमंत्र्याच्या माध्यमातून एकदम मोठं एखादं पॅकेज नगर शहराच्या हिशोबाने जेणेकरून महापालिकेवर कायम लाईट बिलाचं एक बोजा आहे कायमचा। जे आपलं पाणी आपण मुळाड्यामुळे नगरला आणतो ते बिलाचे खूप मोठे प्रश्न कायम दरवर्षी मार्च आला की ते लोक येऊन बसतात। ते बिल भरण्यासुद्धा आपल्याकडे पैसे नाही। त्याच्यामुळे ते शासनाच्या स्तरावर आपण पालकमंत्र्याच्या माध्यमातून ते काही माफ करता येतं का, जेणेकरून त्याचे पैसे वाचून आपल्याला महापालिकेच्या विकास कामासाठी कामाला येतील। आजची स्थायी झालेली आहे, काय नेमकं ठराव केलेला आहे नगरकरांना ठरणार आहे? यांनी काही वाढवलं पण आम्हाला जेवढं उत्पन्न आहे त्याच हिशोबाने आम्ही कामं सांगणार त्यांना। आणि जे सूचना आहेत आमच्या ज्या पंचायत कन्सल्ट कंपनीला यांना त्यांना पुढं काय गेल्या तर ही काही पहिली ते बजेटची मिटिंग होती, त्याच्यामुळे आम्हाला बाकीचे काय सगळे अजून अभ्यास केलेला नाही।
बजेट पुरतं बोललो, जे फुगीर बजेट हे त्याच्या आम्हाला काही मतलब नाही. जे आपलं इन्कम आहे त्याच्यामधून कोणते विकास काम होतील याच्यावर आमचं भर आहे. शहरामध्ये ते म्हणतेच आता त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन असं दिलं, कन्सल्ट कंपनी जी होती त्यांनी आता सर्वे केलेली. आता ते डाटा वगैरे तर आम्हाला दाखवतो म्हणले, त्याच्यानंतर कळून पाहिजे किती करणी होती, किती काय होतं. जर ते पत्राचे गाळ्यावाले कर नसतील भरत, त्यांच्यावर आता दंड करणार की ते गाळे काय पाडायचे? नाही, ते अधिकाऱ्यांची माहिती घेऊन सांगतो ना तुम्हाला. ते समजा तुम्ही घर मालक आहे, तुमचं भाडेकराला त्यांनी 50% जास्त लावली, ती पूर्णपणे माफ करण्यात यावी आणि पाणीपट्टी 25% सूट देण्यात यावी, असे आम्ही ठराव करणार आहोत. का तुम्ही मालक आहे, तुम्ही भाडेकरी ठेवला, त्या भाडेकराला 50% तुम्ही जास्त आकारणी केली, ती रद्द करण्यात यावी म्हणून आम्ही असा ठराव करणार आहोत. याच संदर्भात जे आहे जे सर्वेक्षण झालेलं आहे खाजगी कंपनीकडून, त्याबाबत देखील अनेक नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. सुनावणी झाली आहे, त्या सुनावणीमध्ये कंपनीच्या जे सुनावणी झाल्या अधिकाऱ्यांनी, त्यांनी पुन्हा प्रत्येक याला मालमत्ता धारकाच्या खाली फॉर्मवर फेर सर्वेक्षण करण्यात यावं असं लिहिलेलं आहे प्रत्येक फॉर्मवर. तर मग पुन्हा एकदा सर्वेक्षण त्या संबंधित प्रॉपर्टीचं होणार आहे. काय आमच्याकडे अशा खूप तक्रारी, जी कन्सल्ट कंपनी नगरमध्ये काम करून गेली, सर्वे केला, त्या लोकांनी थोडं काहीतरी चुकीचा सर्वे केला हे नागरिकांच्या म्हणण्यातून येत आहे. कारण समजा तुम्ही दोघं भाऊ आहे, तुमची प्रॉपर्टी 1000 स्क्वेअर फुटाची दोघांची सारखी, एखाद्याने थोडी चिरीमिरी केली म्हणून त्याला आलं 30,000 आणि ज्यांनी नाही केली त्याला आलं 70,000. या अशा पद्धतीचं जरा गोंधळ झालेला आहे. तर जोपर्यंत लिखित स्वरूपाची तक्रार येत नाही तोपर्यंत आपण जास्त